नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी संधी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा. याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, कारण की मित्रांनो, जर्मनीमध्ये तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये या ठिकाणी जॉबला जायचं आहे, तर स्वतः महाराष्ट्र शासन तुम्हाला मदत करणार आहे. एकूण महाराष्ट्रामधून मित्रांनो 10,000 या ठिकाणी नोकऱ्यासाठी जर्मनीमध्ये 10,000 जागांसाठी तुम्हाला पाठवलं जाणार आहे. त्याची काय प्रोसेस आहे, नेमकी कशा पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पगार असतो, कुठल्या कुठल्या जागा असणार आहेत, कुठल्या पोस्ट आहेत, ती सर्व माहिती A to Z तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ एकदा लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. या GR ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून पाहू शकता. बघा, 11 जुलै 2024 चा GR आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत. तर बघा, जर्मनीमध्ये मित्रांनो बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत. तर बघा मित्रांनो, जवळपास 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला पगार जो आहे त्या ठिकाणी भेटू शकतो. जर्मनीमध्ये तुमचं जाण्याचं स्वप्न असेल कामासाठी, तर तुम्हाला महाराष्ट्र शासन मदत करणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे मित्रांनो या ठिकाणी हा प्रकल्प आहे, योजना आहे. तर डिटेलमध्ये आपण बघूयात आता काय सांगितले ते. बघा, युरोपियन युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत, तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थ जनरेट होत नसल्याचे दिसून आले आहे, म्हणजे पगार कमी आहे. तर राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियन मधील देशांना करता यावा व त्या योग्य त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचं जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञानाचा जो पण वापर आहे तो प्राप्त होईल, हा शासनाचा दृष्टिकोन आहे. तर यासाठी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली विभागाची बैठक झाली होती. बघा, त्याच्यानुसार या कृती दलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता हे सर्व विभाग जे आहेत मित्रांनो, यांच्यामार्फत या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात येत आहे. बाडेन उटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्याची परवानगी देण्याबाबत केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला होता. तर त्यांच्या मान्यतेनंतर दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 25/2/2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. म्हणजे जर्मनीचं जे हे राज्य आहे बाडेन उटेनबर्ग या राज्याशी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा करार झालेला आहे. हा करार करण्यात आल्यानंतर मनुष्यबळाची आवश्यक असलेली क्षेत्रे निश्चित करणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी किमान कौशल्याची निश्चिती करणे, कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरणासाठी व्हिसा, बघा, रहिवाशी याबाबत धोरण निश्चित करणं, जर्मनी भाषेचे आवश्यक शिष्टाचाराचे प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत निर्णय होणं आवश्यक आहे. यासाठी मित्रांनो मान्य मंत्री जे आहेत शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत मित्रांनो याच्यामध्ये वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व बाबींसाठी काहीसा कालावधी लागणार आहे, हे स्पष्ट आहे. तर बघा, तथापि आरोग्य क्षेत्रासह परिवहन, विविध उद्योगातील तंत्रज्ञ इत्यादींसाठी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा प्राधान्याने होणे आवश्यक आहे. तर यानुसार मित्रांनो किमान 10,000 कुशल मनुष्यबळ तातडीने त्या राज्यास उपलब्ध करून देण्यात यावे असे प्रस्तावित होते. तर बघा, 10,000 मनुष्यबळ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून देण्यात येणार आहे मित्रांनो. तर याच्यासाठीच या ठिकाणी ही शासनाच्या बाब विचाराधीन होती, त्याचा बघा हा शासन निर्णय झालेला आहे. तर बघा, आता कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ती सर्व माहिती तुम्हाला मी सांगतो. उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील खालील विविध क्षेत्रातील 10,000 कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था, कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर ही माहिती जी आहे ती मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. तर बघा, प्रोफेशन्स इन हेल्थ केअर, बघा, आरोग्य क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागा असणार आहेत मित्रांनो, नर्सच्या जागा असणार आहेत, हॉस्पिटल मेडिकल असिस्टंटची जागा असणार आहे. बघा, हॉस्पिटलमध्ये मेडिकल असिस्टंट्स आणि नर्स यांच्या जागा असणार आहेत. त्यानंतर लॅब असिस्टंटची जागा असणार आहे, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल असिस्टंट, केअर गिव्हर टू सिक अँड सिनियर सिटीजन. त्यानंतर बघा, फिजिओथेरपीच्या जागा असणार आहेत, डॉक्युमेंटेशन आणि कोडिंग, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन याच्या जागा असणार आहेत, अकाउंटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या जागा असणार आहेत. बघा, हेल्थ केअरमध्ये, आरोग्य विभागामध्ये या जागा असणार आहेत सर्व. त्यानंतर बघा, प्रोफेशन हॉस्पिटॅलिटी याच्यासाठी मित्रांनो सर्व्हर्स, वेटर्स यांच्या जागा असणार आहेत. बघा, हॉस्पिटॅलिटी याच्यासाठी मित्रांनो ह्या जागा असतील
ज्याच्यामध्ये बघा वेटर्सच्या जागा आहे, सर्व्हर्सची जागा आहे, रिसेप्शनिस्टच्या जागा असतील, कुकच्या जागा असतील, हॉटेल मॅनेजरच्या जागा असतील, अकाउंटंटच्या जागा असतील, हाऊसकीपर आणि क्लिनर्सच्या देखील जागा असणार आहेत. तर ह्या सर्व प्रोफेशन्स इन हॉस्पिटॅबिलिटी याच्यासाठी जागा असतील. त्यानंतर बघा प्रोफेशन इन क्राफ्ट्समॅन याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनच्या जागा असतील, हिटिंग टेक्निशियनच्या जागा असतील, पेंटरच्या जागा असतील, कारपेंटर, ब्रिक्स आणि टाईल लेयर्स मसूनच्या जागा असतील, प्लंबर्स असतील, मेकॅनिक्स असतील वेगवेगळ्या लाईट आणि हेवी व्हेकलसाठी. त्यानंतर बघा मिसिलिनीस याच्यामध्ये ड्रायव्हर्स असतील, बस टर्म्स ट्रेन ट्रक याच्यासाठी ड्रायव्हर्स लागणार आहेत. सिक्युरिटीच्या जागा असणार आहेत, डिलिव्हरी पोस्टल सर्व्हिससाठी जागा असणार आहे, पॅकर्स आणि मूव्हर्सच्या जागा असतील, सपोर्ट ॲट एअरपोर्ट, क्लीनर्स, बॅगर हँडल्स याच्या जागा असतील बघा, हाऊसकीपिंगच्या जागा असतील, सेल असिस्टंटच्या जागा असतील, सेल्समध्ये वेअर हाऊस असिस्टंटच्या जागा असतील. तर बघा ह्या सर्व वेगवेगळ्या विभागामध्ये मित्रांनो टोटल 10,000 लोक इथून पाठवले जाणार आहेत. त्याच्यासाठी बघा आता पुढे काय असणार आहे नेमकं, ही यंत्रणा काय प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल, कशा पद्धतीने फॉर्म वगैरे भरायचा आहे तेही आपण बघूयात. बघा यंत्रणा आणि कार्यपद्धती याच्यामध्ये मित्रांनो एक समिती स्थापन केली गेलेली आहे. ही समिती आपल्यासाठी असणार आहे जी की संपूर्ण या ठिकाणी काम करणार आहे तुमचं. त्याच्यानंतर बघा प्रशिक्षण तुम्हाला अगोदर दिलं जाईल. जर्मन भाषेचे किमान पर्याप्त प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल, कारण की तुम्ही त्या ठिकाणी जाल तर तिथं तुम्हाला भाषा येणार नाही जर्मन भाषेचे तुमचे क्लास अगोदर घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला ही संपूर्ण मदत केली जाणार आहे. बघा जर्मनीतील उटनबर्ग राज्यास कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी या ठिकाणी तेथील भाषा, शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृद्धी अपस्किलिंगचे प्रशिक्षण देण्याचे आवश्यक आहे. तर याच्यासाठी बघा जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी आहे बघा, गोथे इन्स्टिट्यूट ही प्रख्यात संस्था असून ही संस्था खुद्द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मन आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने चालवली जाते. बघा जर्मनीचीच ही संस्था आहे, जर्मनी किंवा युरोपियन युनियन मार्फत चालवली जाते. तर या संस्थेकडे वेगवेगळे व्यवसाय निहान मॉड्यूल तयार करून प्रशिक्षण देण्याचा 60 वर्षापेक्षा अधिकचा अनुभव या कंपनीचा आहे. तर प्रशिक्षण साहित्य, ऑनलाईन ग्रंथालय, अनुभवी शिक्षक इत्यादी यंत्रणेकडे संपूर्ण उपलब्ध आहे. प्रशिक्षण नंतर परीक्षेचं आयोजन तुमचं केलं जाणार आहे, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाणार आहे. हे देखील काम या संस्थेमार्फत पार पडलं जाईल. तर बघा गोथे इन्स्टिट्यूट ही संस्था खुद्द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मन यांच्या सहकार्याने कार्यरत असल्याने या संस्थेने बहाल केलेले प्रमाणपत्र त्या देशात वैध मानलं जाणार आहे तुमचं. तर राज्यातील कुशल मनुष्यबळ रोजगार प्राप्त होवो व त्याबरोबर त्यांना चांगले वेतनमान मिळावे, एकूणच त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावा यासाठी ही राज्य शासनाने मित्रांनो करार केलेला आहे. तर बघा आता या क्षेत्रामध्ये विविध जसं की 30 ट्रेडमधील कौशलधारकांची तातडीची गरज असल्याने बाब निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे गोते इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत पथदर्शी तत्वावर विविध क्षेत्रातील किमान 10,000 उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर या संस्थेमार्फत तुम्हाला अगोदर जर्मन भाषा शिकवली जाईल. तर बघा कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी गोते इन्स्टिट्यूट यांच्याकडून ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी A1, A2, B1, B2 हे 4 स्तर निहाय परीक्षा क्रमाने उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. तर जर्मन भाषा शिकण्यासाठी 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10,000 विद्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता असणार आहे. यासाठी मित्रांनो अंदाजे 33 कोटी इतक्या निधीची आवश्यक आहे. तर यात प्रशिक्षण शुल्क, अध्ययन साहित्य, परीक्षा फी, प्रमाणपत्र याबाबतच्या खर्चाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 200 प्रशिक्षण वर्ग खोल्यांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा खर्च प्रति वर्ग 1.50 लाख या दराने 3 कोटी इतका आहे. अशा प्रकारे जर्मन भाषा प्रशिक्षणाचा एकूण खर्च 36 कोटी इतका आहे. तर हे सर्व शासन करणार आहे तुमच्यासाठी. तर बघा याची निवड प्रक्रिया देखील असणार आहे, कशी असणार आहे तेही आपण बघूयात. आता बघा क्षेत्रनीय आहे कौशल्यवृद्धी अपस्किलिंगसाठी अतिरिक्त प्रशिक्षण. तर याच्यामध्ये मित्रांनो ऑडेन उटेनबर्ग राज्यास उपलब्ध करून द्यायच्या मनुष्यबळास त्या राज्यातील अनुरूप कौशल्याशी संबंधित पात्रता मिळवण्यासाठी जे अतिरिक्त तांत्रिक प्रशिक्षण देणं आवश्यक आहे त्याकरिता सुयोग्य यंत्रणेची उभारणी क्रमप्रत आहे. तर या दोन्ही ठिकाणी तांत्रिक पात्रतांमधील फरक ओळखून त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या व शासनाच्या अटी शर्तीप्रमाणे काम करणाऱ्या शासकीय अनुदानित संस्थांनी असे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवल्याने त्यांना प्रति विद्यार्थी मोबदला देऊन काही रक्कम देणे आवश्यक आहे. तर जर्मनीतील ऑटेन उटनबर्ग येथे फार मोठ्या प्रमाणे संख्येने अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने मोठ्या संख्येने अशा संस्थांची कौशल्यनिहाय नेमणूक करून तातडीचे बाब ठरते. तर अशा प्रकारच्या संस्थांना प्रति महिना प्रति विद्यार्थी ग्रामीण भागासाठी सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्र वगळून 7,000 व शहरी भागासाठी सर्व
महानगरपालिका कार्यक्षेत्र 10,000 इतके अनुदान देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. तर बघा ग्रामीण भागामधून आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर याच्यामध्ये अपेक्षित कौशल्यवृद्धी, वास्तव्य, तुमचं राहण्याचं, तुमचं सकाळचा नाश्ता, भोजन, इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे, त्यामध्ये सर्व येणार आहे तुमचं. तर 10,000 मनुष्यबळ असे प्रशिक्षण देण्याचं प्रस्तावित असल्याने प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे किमान 4 महिने इतका गृहीत धरून एकूण 40 कोटी इतका खर्च त्यासाठी देखील येणार आहे. तर इच्छुक शासकीय अनुदानित विनाअनुदानित संस्थांनी कशा प्रकारे अर्ज करावा, त्यांची निवड वगैरे ही सर्व मित्रांनो केली जाणार आहे. म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत तुम्हाला हे सर्व, आता जी कंपनी आहे जर्मनीची त्यामार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे, परंतु ज्या महाराष्ट्रामधील संस्था आहे तिथं तुमचं संपूर्ण 4 महिन्याचं प्रशिक्षण चालणार आहे. तर बघा आता याची कार्यपद्धती कशी आहे, अंमलबजावणी कशी होणार आहे. व्यवस्था निर्माण करण्यासाठी कृती, कौशल्य न्याय नेमके किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची जर्मनीतील वॉटेन-न्यूटनबर्ग राज्याकडून वेळोवेळी माहिती घेणं आणि त्याची संकलित करून वेळोवेळी अद्ययावत करणं वगैरे हे सर्व त्यांचं दिलेलं आहे. महाराष्ट्रातील अधिक युवक युवतींना या प्रकल्पाची माहिती व यासाठी प्रकल्पाचा प्रचार वगैरे करण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे. हे संपूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा आता अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे. तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुम्हाला असणार आहे. ठीक आहे, अर्ज अजून चालू झालेला नाही, परंतु प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांच्या नोंदणीसाठी गुगल फॉर्मचा मसुदा अंतिम करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संस्था संशोधन व प्रशिक्षण परिषदेची असेल. तर तुम्हाला तुमच्याकडून गुगल फॉर्म भरून घेतला जाणार आहे. त्यासाठी फीज वगैरे नसते, गुगल फॉर्म भरून घेतला जाणार आहे. जर्मन भाषेसाठी कृती, बघा याच्यामध्ये मित्रांनो तुमची निवड वगैरे कशी होणार आहे ते संपूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आता कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षणासाठी कृती, बघा आता आवश्यक भासल्यास महाराष्ट्र भेटीचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेची आहे. म्हणजे त्या कंपनीला वगैरे इकडे यायचं असेल तर ती संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासक्रम वगैरे ते सर्व याच्यामध्ये दिलं जाणार आहे. त्याचं संपूर्ण ड्राफ्ट वगैरे बनवला जाणार आहे. खूप मोठा असा GR आहे मित्रांनो, जवळपास 10 पेजेसचा GR आहे. ऑनलाईन अर्ज तुमचा गुगल फॉर्मद्वारे भरून घेतला जाणार आहे. अजून अर्ज चालू झालेला नाही. त्यानंतर तुमचा प्रशिक्षणाचा पासपोर्ट, विजा असे आवश्यक कागदपत्र वगैरे या ठिकाणी याची पद्धत देखील निश्चित केली जाणार आहे. त्याच्यासाठी देखील तुम्हाला संपूर्ण नंतर माहिती दिली जाईल जर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट झालात तर. तर बघा आता याच्यामध्ये किती खर्च येणार आहे वगैरे ते सर्व दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची निवड वगैरे कशी होणार आहे त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही, परंतु याच्यामध्ये त्यांनी म्हटलं या ठिकाणी बघा की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल, गुगल फॉर्म भराल, तो प्राप्त माहितीच्या आधारे तुमच्या अर्जाची छाननी होईल. तर बघा प्रत्येक जिल्ह्यासाठी कौशल्यनिहाय स्वतंत्र यादी तयार करण्याची जबाबदारी म्हणजे जिल्ह्यानुसार तुमची निवड होणार आहे. बघा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांची राहणार आहे. तर उमेदवारांची निवड करताना गुणवत्ता आणि अनुभव या घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव असेल काय तुमच्याकडे तर प्राधान्य असणार आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र देखील तुम्हाला असणं गरजेचं आहे. बघा आता एखादा स्टाफ नर्ससाठी तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे, नर्ससाठी तुम्हाला जर्मनी जायचं आहे, अगोदरच तुमच्याकडे नर्सिंगचा अनुभव आहे तर इथं तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस मग जास्त असणार आहेत. अनुभव, शिक्षण याच्यानुसार तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. खूप चांगली अशी गोष्ट आहे मित्रांनो, कारण की बाहेरच्या देशामध्ये पगार खूप जास्त असतो, त्या ठिकाणी जाण्याची तुम्हाला संधी भेटत आहे. तर तुमची अशा पद्धतीने निवड होणार आहे फॉर्म भरल्यानंतर आणि तुमचं प्रशिक्षण झाल्यानंतर A2 प्रमाणपत्र परीक्षा तुमची आयोजित केली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी त्या अशा पद्धतीने जिल्ह्यानुसार लावली जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याचबरोबर A2 प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आवश्यक त्या तपशीलसह या ठिकाणी प्रशिक्षण परिषद जी आहे ते तपासतील. त्या पद्धतीने ते कंपनीला सांगतील. सर्व या संपूर्ण जी जबाबदारी असणार आहे त्यासाठी समिती नेमलेली आहे, त्यानुसार होणार आहे. तर बघा त्या ट्रेड संबंधित तांत्रिक समित्या प्रशिक्षणार्थी व निवड करण्यात आलेल्या अनुरूप प्रशिक्षण संस्थेचा योग्य समन्वय साधून हे प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात येतील. तर बघा प्रशिक्षणाची जी पात्रता तपासण्यासाठी आवश्यक व्यवस्थित तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने उभारावे. ही संपूर्ण उमेदवारांची यादी तयार करावी. अपात्र ठरलेले जे उमेदवार असतील त्यांना देखील अतिरिक्त प्रशिक्षण देऊन त्यांची फेरपरीक्षा देखील घेण्याची उपाययोजना करावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर हे तुमचं मित्रांनो या ठिकाणी गुगल फॉर्म चालू झाल्यानंतर आपल्याला फॉर्म ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं जाईल फॉर्म कसा भरायचा आहे. नेमकं लिंक वगैरे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आली की संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर बघा देशांतराच्या अनुषंगाने करावयाच्या कृती, तुमचं पासपोर्ट वगैरे ते देखील बनवलं जाईल, ते संपूर्ण दिलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर तुम्ही जर्मनीत पोहोचल्यानंतर योग्य प्रकारे तिथं स्थिरावर होण्यासाठी तुम्हाला तेथील संबंधित
संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्या सहकार्याने आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी संपूर्ण या ठिकाणी प्रशिक्षण परिषदेची राहील. यासाठी आवश्यकता भासल्यास जर्मनीतील उर्हन महाराष्ट्र मंडळाची मदत घेण्यात येईल. तिथं देखील आपल्या या ठिकाणी जर्मनीमध्ये मित्रांनो ऑफिस असणार आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या ठिकाणी मदत तुम्हाला केली जाणार आहे. त्यानंतर बघा, जर्मनी इथे काम करत असताना अपघात व अन्य कोणत्याही कारणामुळे अपंगत्व आलं किंवा मृत्यू झाला, त्याचबरोबर संबंधित व्यक्तीचा अथवा त्याच्या कुटुंबाचे कोणतेही आर्थिक दायित्व महाराष्ट्र शासनावर राहणार नाही, तशाच आशयाचे बंधपत्र तुमच्याकडून सादर केलं जाणार आहे. कंपनीत संबंधित व्यक्तीस काम असेल व त्याच्या नियुक्तीच्या अटी आणि शर्तीमध्ये नुकसान भरपाईच्या अटीचा समावेश असेल तर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी बाकीची देखील गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. या शासन निर्णयामुळे राज्यातील कुशल मनुष्यबळासाठी जर्मनीतील ऑर्डेन उटेनबर्ग राज्यात रोजगार पुरवण्याची हमी देण्याचे दायित्व शासनावर असणार नाही. तुम्हाला फक्त प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं पुढचं सिलेक्शन वगैरे ते सर्व कंपनी मार्फत होणार आहे. पूर्ण मित्रांनो हा खर्च बघू शकता, याचा वित्तीय भार वगैरे किती येणार आहे, जवळपास 76 कोटी अंदाजे या ठिकाणी पैसे लागणार आहेत. कौशल्यासाठी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी हे संपूर्ण दिलेलं आहे. आता मित्रांनो फॉर्म चालू झाला की तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. हा GR जो आहे तुम्ही संपूर्ण वाचू शकतात व्यवस्थितपणे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.